पण त्याहून मिळालेला धडा विसरू नका. आज मी इथे तुमच्या समोर उभा आहे तो तुम्हाला उपदेशाचे डोस पाजायला नाही, तर तुमच्यातल्या झोपलेल्या वाघाला जागा करायला. SNBT फाउंडेशनच्या या पवित्र वास्तूत प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो विषय तुमच्या आयुष्याची दिशाच नाही तर दशासुद्धा बदलून टाकेल. रात कितनी भी संगीन क्यों ना हो, सुबह की किरण उसे चीर ही देती है. हरा हुआ इंसान अगर ठान ले तो तकदीर भी अपनी लकीरें बदल ही देती है. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे भूतकाळ विसरा, पण त्यातून मिळालेला धडा विसरू नका. आपल्या सर्वांचा एक भूतकाळ आहे, काळा कुट्ट चुकांनी भरलेला, नशेच्या अंधारात हरवलेला भूतकाळ. कुणाची नोकरी गेली, कुणाचा संसार मोडला, कुणाची इज्जत वेशीवर टांगली गेली. हे सगळं आठवलं की छातीत धडधडतं, स्वतःचीच लाज वाटते. पण मित्रांनो, मराठीत एक सुंदर म्हण आहे, गत गोष्टीला रडण्यात अर्थ नसतो आणि जे झालं ते गंगेला मिळालं. कालपर्यंत तुम्ही काय होतात, किती बाटल्या रिचवल्या, रस्त्यात कसे पडला होतात, हे सगळं विसरून जा. तो भूतकाळ पाठीवरच्या ओझ्यासारखा वागू नका, नाहीतर भविष्याच्या वाटेवर तुम्हाला चालता येणार नाही. पण एक गोष्ट अजिबात विसरू नका, ती म्हणजे त्या भूतकाळाने दिलेला धडा. तुम्ही कधी 4 व्हीलर कार चालवली आहे? गाडी चालवताना समोरची काच केवढी मोठी असते? खूप मोठी. आणि मागे बघायचा आरसा, रिव्हर व्ह्यू मिरर केवढा असतो? अगदी छोटासा. असं का बरं? कारण गाडी चालवणाऱ्यालाही माहिती आहे की आयुष्यात पुढं बघणं म्हणजे भविष्य जास्त महत्त्वाचं आहे, म्हणून समोरची काच मोठी असते. पण गाडी सुरक्षित चालावी म्हणून मागे काय सुटलंय आणि मागून कोणती गाडी धडक द्यायला येते हे पाहण्यासाठी छोटासा आरसा असतो, तो असतो भूतकाळ. भूतकाळाकडे फक्त त्या छोट्या आरशातून बघायचं. सतत बघून गाडी चालवली तर पुढचा अपघात अटळ आहे. तुम्ही नशेत असताना तुमच्या आईच्या, बायकोच्या डोळ्यात आलेले पाणी विसरा, पण त्या पाण्याचा चटका विसरू नका. तो चटका तुम्हाला पुन्हा कधीही व्यसनाकडे वळू देणार नाही. जेव्हा तुम्हाला वाटेल की माझं सगळं संपलंय, आता माझ्यात काहीच उरलं नाही आहे, तेव्हा ब्लॉकबस्टर सिनेमा KGF मधला तो डायलॉग नेहमी लक्षात ठेवा, घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से भी ज़्यादा खौफनाक होती है. व्यसनाने तुम्हाला घायल केले मित्रांनो. तुम्ही जखमी आहात, पण तुम्ही शेर वाघ आहात हे विसरू नका. आज प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात तुम्ही जे उपचार घेत आहात ते तुमच्या जखमा भरून काढण्यासाठी आहे. एकदा का या जखमा भरल्या की तुमची डरकाळी ऐकून या जगाला समजलं पाहिजे की राखेतून फिनिक्स पक्षी कसा उडतो. आपल्याला शाहरुख खानच्या बाजीगरमधला डायलॉग सत्यात उतरायचा आहे, हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. तुम्ही हारला होतात, पण आता तुम्हाला बाजीगर व्हायचं आहे. थॉमस एडिसनने विजेचा बल्बचा शोध लावला, पण तुम्हाला माहिती आहे तो 1000 वेळा फेल झाला होता. लोक त्याला हसले. लोक म्हणाले तू 1000 वेळा हारलास. त्यावर एडिसन म्हणाला, मी हारलो नाही, तर मी असे 1000 मार्ग शोधून काढले ज्यातून बल्ब पेटू शकत नाही. मित्रांनो, व्यसनाच्या काळात तुम्ही केलेल्या चुका, तुमचे फेल्युअर हे तुमचं 1000 चुकीचे मार्ग होते. आता तुम्हाला पक्क माहिती आहे की कोणत्या मित्राच्या संगतीत गेल्यावर
कोणत्या रस्त्यावरून गेल्यावर आणि कोणता विचार केल्यावर आपण पुन्हा खड्ड्यात पडतो. हाच तो धडा आहे. हा धडा काळजात कोरून ठेवा. जर तुम्ही हा धडा विसरलात तर काय होईल? ज्या दिवशी तुम्ही हा इथला 90 दिवसाचा कोर्स करून बाहेर जाल तेव्हा जग तुमची परीक्षा बघेल. जुने मित्र गळ्यात हात टाकून म्हणतील, अरे एक पॅक मार, कुछ नहीं होता, आज तेरा भाई पिलाएगा. त्या क्षणी जर तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवला नाही, रॅबमधला त्रास आठवला नाही, तर तुम्ही पुन्हा त्याच नरकात जाल. म्हणून मराठीत म्हणतात, पुढच्याच ठेस मागचा शहाणा. पण इथं आपल्याला स्वतःला लागलेल्या ठेचेवरून शहाणं व्हायचं आहे. त्या मित्राला डोळ्यात डोळे घालून सांगा, अरे भाई, मैं वो खेल ही नहीं खेलता जिसमें जीतना फिक्स हो, क्योंकि जीतने का असली मजा तब है जब हारने का रिस्क हो. आणि मला आता माझ्या आयुष्याची बाजी जिंकायची आहे, व्यसनाची नाही. मित्रांनो, SNBT फाउंडेशन तुम्हाला एक कोरा कागद दिला आहे. कालपर्यंत त्या कागदावर व्यसनाने काळे डाग पडले होते. ते डाग पुसून टाका. पण त्या डागांमधून जे शिकायला मिळालं त्याची शाई करा आणि भविष्याची एक सुंदर कथा लिहा. लक्षात ठेवा, कालचा दिवस तुमचा नव्हता, पण उद्याचा दिवस फक्त आणि फक्त तुमचा आहे. सुलतान सिनेमात म्हटलंय, कोई तुम्हें तब तक नहीं हरा सकता जब तक तुम खुद से ना हार जाओ. काय डायलॉग? सुलतान पिक्चर बघितलाय ना? कोई तुम्हें तब तक नहीं हरा सकता जब तक तुम खुद से ना हार जाओ. जोपर्यंत तुम्ही मनाने हार मानत नाही, तोपर्यंत जगातली कोणतीही ताकद, कोणतीही दारू, कोणतीही नशा तुम्हाला हरवू शकत नाही. काळ्या कुट्ट रात्रीला आता घाबरू नकोस. काळ्या कुट्ट रात्रीला आता घाबरू नकोस. उद्याची सोनेरी पहाट फक्त तुझीच आहे. चुकला जरी कालच्या नशेतला रस्ता, तरी यशाची उद्याची नवी वाट फक्त तुझीच आहे. जाळून टाक तो भूतकाळ त्या नशेच्या आगीत, पण त्यातून मिळालेली राख कपाळावर लावायला विसरू नकोस. उठा, जागे व्हा आणि स्वतःला सिद्ध करा. तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.